वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। या कुंदेन्दु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वताघवे जिव्हेसिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षराशी भावाचे अवतरण अवतरविती निजखुण हातातडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय गोसो निठाय तै वढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारो नियाता सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः। ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः। संपूर्ण त्रैलोक्याचं जीवन असणारे साधकांचे मायबाप असणारे भगवान संत सम्राट माऊली आपल्याला ब्रह्मविद्येचा उपदेश करण्यासाठी या ठिकाणी त्याचं विशेष करून आपल्या बुद्धीवर जेणेकरून आरूढ होईल, आपल्याला आत्मानुभूती होईल अशा ह्या ब्रह्मानुभूतीनं संपन्न असणाऱ्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ विभागामध्ये या ठिकाणी क्षेत्राचं स्वरूप आपल्याला सांगतात आणि ते क्षेत्राचं स्वरूप सांगत असताना ह्या आपण जर हे सर्व वाङ्मय पाहिलं आपलं वैदिक पौराणिक किंवा स्मार्त ग्रंथ किंवा संत महापुरुषांचं असणारं अभंगवाणी ओवी ह्या सगळ्या जे काही आध्यात्मिक क्षेत्रामधील जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयाने सर्वांनी या क्षेत्राचं वर्णन केलेलं आहे। ऋषिभिः बहुधा गीतम योग वासिष्ठासारख्या ग्रंथामध्ये देखील याचं वर्णन केलेलं आहे आणि जो वेदांत विश्वातला अत्युच्च कोटीचं प्रस्थान ब्रह्मसूत्र जे उपनिषदाचं सामंजस्य करून मुमुक्षुला आपल्या मुक्तीवर आरूढ करून देतं, निसंशय करतं अशा प्रकारचं असणारं एक श्रौत प्रस्थान आहे उपनिषद आणि स्मार्त प्रस्थान आहे गीता आणि ब्रह्मसूत्र याला दर्शन प्रस्थान असं म्हणतात। ह्या दर्शन प्रस्थानाने देखील त्याचं वर्णन केलेलं आहे आणि माऊली ह्या आता जे आपण चिंतन करत आहोत त्या प्रस्तुत श्लोकामध्ये याला दर्शन प्रस्थान आपण म्हणतो तर दार्शनिक पंडितांची असणारी जी मतं आहेत ती मतं विचारात घेतात आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या त्रुटी काढून त्यांना उत्तरोत्तर त्यांचा उत्कर्ष होत ते शेवटी आपल्या ब्रह्मात्मैक्य स्वरूपाचं ज्ञान होऊन ते पूर्णपणे निश्शंक होतील अशा प्रकाराने या ओव्यांमध्ये निरूपण करतात। आपल्या पूर्वीच्या काळापासून
आपले अशी पद्धत आलेली आहे की आपण आपल्या जीवनामध्ये मी नेमका कोण आहे हे प्रथम कळलं नाही, उत्तर कळलं नाही तर त्या माणसाचं जीवन निरर्थक जातं किंवा अनर्थक होतं. म्हणून मी कोण आहे, नंतर ज्या जगतात आपण वावरतो ते जगत काय आहे, आणि याशिवाय कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते, ह्या जगताचा कर्ता कोण आहे, याचं उपादान कारण काय आहे, या प्रश्नांचं उकल करून मनुष्याने आपलं जीवन यापन केलं पाहिजे. ह्या प्रश्नाचा उकल ज्याला झाला त्याचंच जीवन खऱ्या अर्थाने सार्थक आहे. मग तुम्ही पंतप्रधान असा की हमाल असा, पण ह्या प्रश्नांचा उकल न होता जर तुम्ही या जगाचा निरोप घेतला तर आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम ज्ञानम ही तेषाम अधिको विशेषः ज्ञानेन हीनः पशुभिः समानः. या ठिकाणी सांगतात की आहार निद्रा भय आणि मैथुन हे प्राणी मात्र पशु अमिबापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना समान आहेत. परंतु ज्ञान हा मनुष्यबुद्धीमध्ये विशेष आहे. बुद्धी दिलेली आहे परमात्म्याने. आपल्याला दिलेली वाणी, मनुष्याला वाणी आणि ज्ञान बुद्धी ह्या दोन विशेष देणगी आहेत. म्हणून मनुष्याने आपली जी वाणी आहे ती वाणी त्यांनी सांगितलं की व्यर्थ खर्च करू नये, व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये, वाचो विग्लापनम ही तत्, जेणेकरून वाणीला श्रम होतील. असं बोलण्यापेक्षा बोलायचं झालं तर बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव. किंवा नामदेवराय म्हणतात बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले. आणि आपली जी बुद्धी आहे ती बुद्धी शब्द स्पर्श रूप रसगंध या पंचविषयाच्या संपादनामध्ये आणि विषयभोगाच्या अनुकूल कसे करून घेता येईल, प्रतिकूलतेचं कसं निवारण करता येईल, किंवा आपल्या जीवनामध्ये धन मान कीर्ती विषय यांचं संपादन करण्यासाठी खर्च केली आणि अध्यात्मज्ञान संपादन केलं नाही तर त्यांनी सांगितलं की जो यह चेद वेदिद अथ सत्यमस्ती न चेदी हा वेदीन महती विनष्टी. जर त्यांनी आपल्या जीवनाचा संपूर्ण सत्यानाश केलेला आहे. म्हणून आपल्याला भगवान माऊलींनी अशा प्रकारचा अनुग्रह केलेला आहे की आपण ह्या आत्मचिंतनात भगवती ज्ञानेश्वरीच्या ह्या 13व्या अध्यायाच्या माध्यमातून प्रवृत्त झालो. हे आपले जीवनातील परमभाग्याचे क्षण आहेत आणि त्यानुरूप आपण ह्या मतांचा विचार करत आहोत. मूळ श्लोकामध्ये फक्त अनेकांनी गायलेलं आहे, पण अनेक ऋषींनी कसं गायलेलं आहे, या क्षेत्राविषयीचं काय निरूपण केलेलं आहे, वेदाने काय निरूपण केलेलं आहे, छंदोभीर विविधै पृथक आणि ब्रह्मसूत्र पदैश्चैव, आणि ब्रह्मसूत्रामध्ये देखील याचा विचार आलेला आहे. किंवा इथं ब्रह्मसूत्र शब्दाचा अर्थ माऊलींनी थोडासा वेगळा केलेला आहे, पण आशय भगवत पूज्यपाद भगवंताचा माऊलींचा सर्वांचा एकच आहे. आता पुढं ते येणार आहेत का वेदातलं बृहत साम नावाचं जे सूत्र आहे त्या सूत्राने क्षेत्राचं वर्णन केलं असं माऊली या ठिकाणी सांगतात. असो, आपण आत्तापर्यंत ही मतं पाहिली. जीववादी त्याचं खंडन झालं, नंतर प्रकृतीवाद्याचं खंडन झालं, नंतर संकल्पवाद्याचं खंडन झालं, आणि नंतर स्वभाववाद जो आहे त्या स्वभाववादाचं आपण चिंतन केलं. स्वभाववादाचं हे जे नास्तिक मताचं जे स्वभाव सर्व स्वाभाविक आहे असं म्हणतात, तर त्या ठिकाणी हा तो स्वभाववाद नाही. इथं स्वभाववाद म्हणजे स्वस्य भावा, म्हणजे आपलं असणारं जे मूलभूत आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाच्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी स्वभाव हा त्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी हे जगत फक्त भासमान आहे. ते ज्या क्षणी ज्ञान होतं त्या क्षणी ते उत्पन्न होऊन भासतं. जेव्हा ज्ञान गेलं का ते जगत किंवा ते क्षेत्र गेलं असं याचं स्वरूप आहे. त्याला अज्ञात सत्ता दिली तरी मिथ्याच आहे, ज्ञात सत्ता दिली दृष्टी सृष्टावा त्याप्रमाणे मिथ्याच आहे. आणि मिथ्या पदार्थ हा अधिष्ठानाशी कधी द्वैत निर्माण करीत नसल्यामुळं हे क्षेत्र जे आहे ते या क्षेत्राचा अजातवाद आहे. क्षेत्र आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झालंच नाही, पण न होता या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते भासत आहे, एवढंच त्याचं स्वरूप आहे. ह्याचा अर्थ असा आहे की अजातवादाचा सिद्धांत याच्यामध्ये सांगितला. आता हा जो सिद्धांत आहे किंवा ही जी दृष्टी आहे ही ईश्वरवादाला केवळ अनुसरणाऱ्या मेघाचे तारांगण कोण धारण करतं हे जे प्रश्न आहे ते याच्यामध्ये ईश्वरवादाची स्थापना करण्याचा माऊलींचा उद्देश
नाही, ब्रह्मवादाची स्थापना करतात. आणि या ठिकाणी ब्रह्मवादाची स्थापना केल्यानंतर हे सांगतात की जो ह्या शेताची वहिवाट करतो तर त्याला त्याचं फल प्राप्त होतं. आणि येरातोटे जे याच्याविषयी हे जे प्राप्त झालेलं आपलं स्वरूप, त्या स्वरूपाची जे उपेक्षा करतात त्यांना हे प्राप्त होत नाही. म्हणजे जे आपल्या अंतःकरणाचं जतन करतात, जे अंतःकरणाचे अधिकार कमावतात, म्हणजे साधन चतुष्टयाने संपन्न होऊन या ठिकाणी याचा विचार करायला प्रवृत्त होतात, सद्गुरूच्या सहवासात अधिकार संपादन करून त्यांनाच ह्या अधिकारी आणि फलाचा संबंध असल्यामुळे त्यांना हे फल प्राप्त होतं. आणि जे लोक याची उपेक्षा करतात आणि रात्रंदिवस भोगांमध्ये तल्लीन होऊन राहतात त्यांना त्यांना हे मोक्षसुख प्राप्त होत नाही. म्हणून बाबा, क्षेत्राचा विचार हा अध्यारोपाच्या भाषेत आहे. जिथं जी वस्तू नाही त्या ठिकाणी ती वस्तू आहे असं मानायचं आणि नंतर त्याचा अध्यारोपाचा अपवाद करायचा, त्या वस्तूचं मिथ्यात्व सांगून त्या ठिकाणी निरधिष्ठान भ्रम होत नाही या रीतीनं त्याच्या अधिष्ठानाची सिद्धी करायची. आणि ते अधिष्ठान आत्मरूप आपण स्वतःच आहोत अशा प्रकारचा बुद्धिनिश्चय, आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी अशा प्रकारचा बोध करून देण्याची शास्त्राची पद्धती आहे. किंवा परंपरेने या ठिकाणी हे जे तत्त्वज्ञान आहे ह्या तत्त्वज्ञानाच्या प्रक्रियेचा अशा प्रकाराने विचार झालेला आहे. आणि तीच गोष्ट माऊलीने सांगितली. परंतु एवढं जरी सांगितलं तरी काही लोक जे दुराग्रही असतात, असं सांगितलं. सुरेश्वराचार्यांचं एक म्हणणं आहे की बुद्धेर फलम अनाग्रह, ज्या पुरुषाला ज्ञान झालं, बुद्धेर ज्ञानम, बुद्धीचं ज्याला यथार्थ रीतीनं आत्मसाक्षात्कार झाला, त्याचं पहिलं लक्षण काय असेल तर त्याचा सगळा आग्रह सुटतो. परंतु हे जे दार्शनिक पंडित आहेत हे आपल्या पूर्वग्रह जो त्यांनी केलेला आहे किंवा त्यांनी जे गृहीत कृत्य धरलेलं आहे त्याचा आग्रह सोडायला तयार नाही. कारण इतका उच्च कोटीचा केवळ अद्वैताचा सिद्धांत मांडल्यानंतर आत्तापर्यंत सगळ्या लोकांचं खंडन झालेलं आहे. तरीसुद्धा हा सिद्धांत जो आहे तर तो त्यांनी सांगितलं तावत गर्जंती शास्त्राने, तोपर्यंत ही शास्त्र गरजत राहतात जोपर्यंत वेदांत रूपी सिंह येत नाही तोपर्यंत यांची गर्जना चालू असते. परंतु ज्या वेळेला वेदांत आपल्या ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा हा सिद्धांत त्यांच्या गळी उतरवून देतो, त्यावेळेला हे सर्व दर्शनांची बडबड त्या ठिकाणी थांबत असते. पण इथं यामध्ये सांगत असताना भगवान माऊलींनी हा सिद्धांत सांगितल्यानंतर हे आपण चिंतन करीत आहोत, त्याच्यातून आपल्या आत्मकल्याणासाठी हे शब्द जे आहेत तर ते शब्दांचा जितका आपल्याला मागोवा घेता येईल किंवा चिंतन करता येईल तेवढं करायचं. तर त्याचा अर्थ असा आहे की एवढं झाल्यानंतर आता सगळ्यांनी गप्प बसायला पाहिजे ना. परंतु माऊलींनी इथं कालवाद्याचं आता मत दिलेलं आहे. तर कालकारणवादी किंवा क्षेत्रावर मालकी कोणाची आहे, कालाची आहे असं जेव्हा सांगतात तेव्हा याचाच अर्थ असा आहे की हा सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतो. ही आस्तिक नास्तिक दर्शनं हे आपला आग्रह सोडायला तयार जे लोक नाहीत तर त्यांच्याविषयी एक त्यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी हा कालकारणवादी पुन्हा आपली मान वर करतो आणि अजूनही तुम्हाला पण समजलं नाही, आमचंच म्हणणं बरोबर आहे असं जे म्हणतो. याचा एकच अर्थ आपण घ्यावा की अनुभवाचा आपलाप करता येत नाही. तो म्हणतो तुम्ही ह्या सगळ्या प्रक्रिया सांगितल्या, युक्ती आहे, श्रुतीचं मत पण सांगितलं, पण कोणतीही गोष्ट जी आहे तर श्रुती, युक्ती आणि अनुभव यांच्याद्वारा पारखून घ्यायची अशा रीतीनंच विद्वान लोक एकत्र येऊन चर्चेची पद्धती आहे. तर तुम्ही श्रुती सांगितली, तुम्ही युक्ती सांगितली आणि तुमची प्रक्रिया पटूनही जरी दिली तरी ही जी गोष्ट आहे तर या ठिकाणी आमचं म्हणणं आहे की अनुभवाचा आपलाप करता येत नाही. अनुभव पहा सर्व प्राणी मात्राचा, जगात घडतं आहे काय हे जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही सांगितलेल्या विचारापेक्षाही काल हाच सर्वात श्रेष्ठ आहे. आपण म्हणतो ना कालाय तस्मै नमः, तर हा जो काल आहे कालच सर्वश्रेष्ठ आहे, कालच तत्व आहे, कालच ज्याला तुम्ही परमात्मा वगैरे तुम्ही सांगितलेलं स्वरूप नसून काल हाच ईश्वर, काल हाच परमात्मा, काल हाच सर्व जगाच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाचं कारण आहे. म्हणून याला कालकारणवादी असं म्हणतात. हा जो कालकारणवादी आहे हा आता या ठिकाणी विचार करतो. स्वभाववाद ऐकल्या
नंतर देखील तो आपली मान वर काढतो आणि सांगतो तुमचंही म्हणणं बरोबर नाही. अहो तुम्ही अनुभवाच्या विरुद्ध बोलता. कोणीही मनुष्य ह्या कालाला नाकारू शकत नाही. त्याच्या दृष्टीनं काल ही एक फार मोठी सत्यवस्तू आहे. म्हणून तो म्हणतो की आपली आता या ठिकाणी 58 क्रमांकाची ओळी चालू आहे. 58 क्रमांकाची ओळी. तव आनिके एके शोभे म्हणितले निके तरी भोगीजे एके काळे केवी हे. आता तो म्हणतो तुमचं असं आहे की आनिके एके एकानी, माऊली कोणाचा उल्लेख करत नाही पण हा म्हणजे कालकारणवादी आहे. तो म्हणतो क्षोभे, तो रागावला हे बोलणं ऐकून. ते म्हणितले, त्याने रागाने म्हणले निके, हां तुमचं म्हणणं फारच बरोबर आहे. पण तुमचं म्हणणं बरोबर कधी आलं असतं, अगदी तुमच्या म्हणण्याचं खंडन झालं नसतं तर. पण आम्ही बोलतो हे केवळ युक्तियुक्त बोलत नाही, आम्ही सरळ सरळ असणारा जो धादांत येणारा ह्या सर्व प्राणीमात्रांना मिळून कोणत्याही मानवमात्राला विचारलं तरी हा अनुभव आहे सर्वांचा. आणि तो अनुभव कोणता आहे? भोगीजे एके काळे, एक काळच ह्या सर्वांवर सत्ता गाजवतो, त्याचा भोग घेतो. म्हणजे जे जे काही क्षेत्र आहे, जिथपासून आता क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत विचार केला, आता पुढं परमात्मा स्वतः मुखाने या ठिकाणी क्षेत्रामध्ये काय काय येतं, इच्छा द्वेषा सुखम दुःखम संघातच चेतना धृती अशी तत्त्व सांगणार आहे त्याच्यामध्ये. तर हे सगळ्या क्षेत्रावर मालकी हक्क, स्वामित्व कोणाचं आहे तर ते काळाचं आहे असं तो सांगतो. आणि जर समजा काळाचं नसतं तर आपल्याला पाहिलं तर सगळ्या जगतावर स्वामित्व गाजवणारा एकटा काळ आहे. आणि एके काळे एकटे केवी भोगीजे. जर त्या काळाने कसं काय ह्या जगाला, सगळ्या जगाचा भोग जो आहे त्या क्षेत्राचा उपभोग फक्त काळच घेतो. काळाला त्याच्याविषयी स्वातंत्र्य आहे, काळ उपभोग घेताना आम्हाला दिसतो. हे जाणो मृत्यू रागिटा सिंहाडयाचा दरकोटा परी काय की जे वांजटा परिजता असे. काळाचा प्रभाव कसा आहे जगावर हे सांगतो. ते म्हणतो की हे जाणो, आपल्या सगळ्यांना माहीत आहे, जाणं म्हणजे सगळ्यांना अनुभव आहे. आत्तापर्यंत मनुष्य मरतो, काळ आला की समजा शतायुष्य मानवदेह, 100 वर्षाचा मनुष्याचा देह आहे. ज्या वेळेला 100 वर्षे भरतात किंवा त्याचा ज्या वेळेला प्रारब्ध कर्माचा क्षय होतो त्यावेळेला तो मनुष्य मरतोच की नाही. आतापर्यंत अमर कोणी झाले का जगामध्ये? कारण का मृत्यू सर्वांचा ग्रास घेईल. हळूहळू काळ वाटे हां घडी घडी काळ वाटे याची पाहे अजूनही किती आहे अवकाश. ज्या वेळेला वेळ येतो त्यावेळेला मृत्यूचा वेळ, तो काळ सगळ्यांना त्या ठिकाणी मारल्याशिवाय राहत नाही. जन्माची वेळ असते तेव्हा जन्म देतो, श्रीमंती द्यायची तेव्हा श्रीमंतीची काळाच्या ओघातच येते, दारिद्र्य यायचं तेव्हाही कालाच्या ओघातच येतं. श्रीमंत असणारा दरिद्री होतो, हा सगळा महिमा कोणाचा आहे? काळाचा आहे. आणि हे जाणो मृत्यू रागिटा सिंहाडयाचा दरकुटा परी काय की जे वांजटा पुरीजत असे. तो म्हणतो मृत्यूरूपी ही रागीट, मृत्यू हे काय आहे तर रागिटा सिंहाडयाचा दरकुटा, अत्यंत क्रोधायमान झालेल्या सिंहाची दरी म्हणजे कोण आहे? ही मृत्यू आहे. म्हणजे सगळ्यांना सिंह जसा सगळ्या प्राणीमात्रांचा स्वामी आहे त्याप्रमाणे हा मृत्यू रूपी असणारा काळ ही काय आहे? त्या मृत्यूरूपी सिंहाची ही एक मोठी दरी आहे. आणि ही दरी म्हणजे सगळ्यांना आपल्या गिळंकृत करते, ग्रस्त करते. हे जाणो, हे सगळ्यांना माहीत आहे. तरी काय की जे वांजटा बोली जत असे. पण हे सगळं जरी माहीत असलं तरी हे लोक वांजटा बोली जत असे, वांजट म्हणजे निरर्थक अशा प्रकारची बडबड करतात की या क्षेत्रावर जीवाचं स्वामित्व आहे, काळाचं न म्हणता हे ईश्वरी सत्यता आहे, याचा स्वभाववाद आहे, संकल्पवाद आहे, प्रकृतीवाद आहे. ही वांजट बडबड करतात. आता पुरीजत असे, यांना कसं पुरं पडावं? म्हणजे माणसाचं काय, बोलणाऱ्याचं काय तोंड धरता येत नाही, त्याला बोलायचे ते बोलतच राहतात. वास्तविक प्रत्येकजण मृत्यूच्या
ह्या मृत्यूरूपी जो सिंह आहे तर त्या सिंहाच्या उदरामध्ये सगळे दातच आहेत. दररोज एक एक क्षणाक्षणाला मृत्यू वाट पाहत आहे आणि प्रत्येकाला त्याच्या सामोरं जावं लागतं. हा सगळ्यांचा अनुभव आहे. तो अनुभव नाकारून देतात आणि आपल्या स्वबुद्धीनं शास्त्राधिकांचे प्रमाणे घेऊन आपल्या स्वतंत्र बुद्धीनं अगदी विरुद्धच विचार करतात. परंतु काय करावं यांना कोण पुरे पडणार असं सांगतो. याचं कारण काय ते म्हणतात, तरी ययाचा मारू देखता ती अनिवारू परी स्वमती भरू अभिमानिया. ते म्हणतात ययाचा मारू अनिवारू मारू देखता ती, अनिवार्य असा याचा मार म्हणजे याचा तडाखा मृत्यूचा सगळे पाहतात, अनुभवतात. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, हे सगळं अनुभवतात म्हणतात. तरीसुद्धा स्वमती भरू अभिमानिया, पण आपल्या मताचा ज्यांनी अभिमान धारण केलेला आहे त्याच्यावरच त्यांचा भर आहे, त्याच्यावरच त्यांचा जोर आहे. ते म्हणतात की आमचंच म्हणणं खरं असं तो म्हणतो. लोकपाळ नित्य नवे दिग्गजांचे मेळावे स्वर्गाचे आडवे रिगोनी मोडी. आता हा काळ कसा आहे म्हणतात, महाकल्पा पर्वती कव घालोनी अवचिती सत्यलोक भद्रजाती अंगी वाजे. ते म्हणतात सत्यलोका पर्वती. काय हे महाकल्पा पर्वती, आपल्याकडे कालाची गणना आहे. त्या कालाच्या गणनेमध्ये आपण 30 दिवसाचा महिना, 12 महिन्याचं 1 वर्ष असं मानतो. तर त्याच्यामध्ये हे परिमाण जे आहे तर कल्पाचं परिमाण सांगितलेलं आहे. त्या कल्पाचं परिमाण काय सांगतात की एका कल्पामध्ये किती काळ लागतो ह्या कालाची गणना सांगताना आपल्याकडे युग सांगितलेले आहेत. त्याच्यापैकी कृतयुग, त्रेता, द्वापार आणि कली अशी 4 युग सांगितलेले आहेत. ह्या 4 युगाचा काळ सांगत असताना ब्रह्मदेवाचं आयुष्य सांगितलेलं आहे. 100 वर्षाचं आयुष्य सांगितलेलं आहे ब्रह्मदेवाचं. आणि जेव्हा एक कल्प संपतो तेव्हा ब्रह्मदेवाचं आयुष्य संपतं, शतायू ब्रह्मदेव. परंतु त्याच्यामध्ये वर्ष किती लागतात, त्यांनी ह्या कलियुगाचं वर्ष सांगताना 4,32,000 वर्षाचं हे कलियुग आहे, एक कलियुग. नंतर हे जे द्वापार युग आहे ते 8,64,000, 8,64,000. नंतर त्रेतायुग जे आहे ते 12,96,000 आणि सत्ययुग जे आहे ते 17,28,000 वर्षांचं आहे. असं एवढी वर्ष जेव्हा हे झाला ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि तेवढीच ब्रह्मदेवाची एक रात्र, असं ब्रह्मदेवाचं 100 वर्षाचं आयुष्य याला कल्प म्हणतात. आणि या कल्पांताच्या वेळेला सगळी लय होते आणि त्यावेळेला हा ब्रह्मदेव आहे त्या ब्रह्मदेवाचं आयुष्य संपतं असं सांगितलं. मग इतकं ज्या ब्रह्मदेवाला आयुष्य आहे त्याच्याही पुढं त्यांनी सांगितलं की काय परितोराय, बकदालभ्य, हनुमान, हे अश्वत्थामा हे सुद्धा चिरंजीव असं म्हटलेलं आहे. पण ह्या विश्वामध्ये कोणीही चिरंजीव नाही. बकदालभ्य जरी असला तरी त्याला किती 14 कल्प आयुष्य असलं तर 14 कल्पांनी तरी त्या ठिकाणी होतं. याचा अर्थ की याला सर्वांना काळ हा मुख्य आहे, काळ हा सर्वांचा स्वामी आहे. हे सर्व लोक तो काळाचं मजल कुठपर्यंत आहे, सत्यलोक भद्रजाती अंगी वाजे. सत्यलोक म्हणजे ब्रह्मलोक आणि त्या ब्रह्मलोकावरच सुद्धा याचा काय आहे अंगी वाजे, म्हणजे याच्यावरही ह्या ब्रह्मलोकावरही तो काय करतो, आक्रमण करतो आणि त्यालासुद्धा धक्का देतो. तो ब्रह्मलोक आणि त्यामध्ये असणारा ब्रह्मदेव हे सुद्धा त्या ठिकाणी काळाने ग्रस्त आहेत, अशी स्थिती आहे. याच्यासाठी पुराणामध्ये सांगितलेलं आहे, लोकपाळ नित्य नवे दिग्गजांचे मेळावे स्वर्गीचे आडवे रिगोनी मोडी. स्वर्गामध्ये असणारे ज्या स्वर्गलोक आहे तिथंमध्ये असणारे मोठमोठे लोकपाल आहेत, दिग्गज आहेत, महान पदावर पोचलेले आहेत. परंतु ह्या दिग्गज असणाऱ्या लोकपाळाचा देखील जेव्हा हा काळ त्या स्वर्गीचे आडवे त्या स्वर्गाच्या रानामध्ये जेव्हा शिरतो त्यावेळेला त्यांनासुद्धा आडवे मोडी, त्या रानामध्ये मोडी म्हणजे त्यांना मोडून काढतो, म्हणजे त्यांचा नाश करतो.
त्या सगळ्या समुदायांना मोठमोठे असणारे अनेक लोकपाल, त्या देवतांच्या आधिपत्याखाली असणारे, त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी तो नाश करतो, त्यांना नाहीसं करून टाकतो. हा काळाचाच महिमा आहे ना. येर येयाचेनी अंगवाते, जन्म मृत्यूचे गरते, निर्जीवे होनी भ्रमते जीव मृगे. आणि म्हणतात येर, इतर ती तुमच्या आमच्यासारखी जीवरूपी पशु आहेत, तर ही जीवमृग म्हणजे जीवरूपी पशु आहेत. ययाचेने अंगवाते, त्याच्या अंगावरून वाहणारा नुसता वारा लागला ह्या इतर सामान्य जीवांना तरी निर्जीवे होनी भ्रमते, तर ते काय होतात, निस्सत्व होतात, प्राणहीन होतात. आणि या ठिकाणी पुन्हा पुन्हा ह्या जीवमृगे निर्जीवे होनी भरते, हे कुठं जन्ममृत्यूच्या गर्ते, जन्म आणि मृत्यू यांच्या गर्तेमध्ये ते त्या ठिकाणी निर्जीव होतात आणि भ्रमत राहतात. पुनरपी जननम पुनरपी मरणम, जन्मसुद्धा काळाच्या अधीन आहे, मृत्यूसुद्धा काळाच्या अधीन आहे, त्यांचं जीवन संपूर्ण काळाच्या अधीन आहे, अशी स्थिती आहे. निहाळा पा केवढा पसरला शे चवडा, करून या माझी वडा आकार गजू. आकार गजू म्हणजे जेवढे जेवढे आकार आहेत ते आकाररूपी जे हत्ती आहेत, आकार गजू, ते माझी चवडा माझी वडा करून या. त्याने असा पसरला असे चवडा, त्या काळाने जसा एखादा सिंह एखाद्यावर झडप घालतो तेव्हा काय करतो, आपला पंजा पसरतो, त्याप्रमाणे ज्यांनी आपल्या पंजामध्ये ह्या सर्व जेवढे आकार आहे, आलिया आकारा अवघे नासे, अवघाची आकार ग्रासियेला काळे, ह्या जो काळ आहे तो सगळ्यांना ग्रस्त करतो. त्याचा पंजा इतका पसरलेला आहे का जेवढे जेवढे आकाराला असतील, जे जे नामरूपाला आलेले असतील, त्या सगळ्या नामरूपावर तो आघात करतो, हल्ला करतो आणि सगळ्यांना गिळंकृत करतो. म्हणून ही काळाची सत्ता हाची बोलू निरुता, ऐसे वाद पांडुसुता क्षेत्रा लागी. तो म्हणतो आयशी काळाची सत्ता, अशा प्रकारे सर्वांवर काळाची सत्ता आहे. हाची बोलू निरुता, आमचं जे हे बोलणं आहे हेच निरुत म्हणजे खरं आहे का सर्वांवर सत्ता काळाची आहे. आयशे वाद पंडुसुता क्षेत्रा लागी, हे अर्जुना अशा प्रकारची क्षेत्रा लागी म्हणजे ह्या क्षेत्रासंबंधाने शरीरासंबंधाने अशा प्रकारचे वाद आत्तापर्यंत चालू आहेत. हे बहु उखी विखी ऋषी केली नैमिषी, पुराणे ये विषयी मतपत्रिका. ते म्हणतात हे म्हणजे ह्या संबंधाने, ह्या क्षेत्रासंबंधाने, बहु उखी उखी म्हणजे अनेक प्रकारचे वादविवाद, अनेक प्रकारचे उहापोह. कुठं नैमिषी अरण्यामध्ये, आपल्याला माहिती आहे भागवत नैमिषी अरण्यामध्ये सांगितला सुतशौनादिकांचा संवाद, तर त्या ठिकाणी अनेक असणारे जे विद्वान तपस्वी हे पुरुष, ज्ञानी पुरुष एकत्र येऊन चर्चा करतात. आणि ते कसे आहेत, ऋषी आहेत, मंत्रद्रष्टे असे ऋषी. त्यांनी ह्या नैमिषारण्यात एकांतात एकत्र येऊन या ठिकाणी ही चर्चा केलेली आहे. आणि पुराणे ये विषयी मतपत्रिका, आणि पुराणे आहेत 18 पुराणं, उपपुराणं, हे पुराणं याची मतपत्रिका म्हणजे आमच्या मताला आधार म्हणून लोक देतात. आमच्या पुराणामध्ये असं म्हटलेलं आहे, आमच्या स्मृतीमध्ये असं म्हटलेलं आहे, अशी पुराणं याविषयी. पुराणांमध्ये काय, ऋषीमुनी एकत्र येऊन चर्चा करतात आणि ते सांगतात की तो एखादं विधान केलं याला प्रमाण काय, तर ते सांगतात अमुक पुराण आहे. म्हणजे पुराणं ही त्याच्याविषयी काय आहेत, मग ती त्याच्या मताला प्रमाण मानली जातात. अनुष्टुभादी छंदे प्रबंधी जे विविधे, ते पत्रावलंबनमध्ये अजूनही करीती. आता अनुष्टुभादी छंदे म्हणजे अनुष्टुभ, उष्णिक, जगती, बृहती अशा प्रकारचे जे काही वाङ्मय आहे, काव्य आहे, त्या काव्यरचनेमध्ये अनुष्टुभादी छंदामध्ये जे विविधे प्रबंधे, जे अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये ते पत्रावलंबन मध्ये अजूनही करते. ते अजूनही पत्रावलंबन म्हणजे ह्या पुराणामध्ये जे सांगितलेलं आहे त्या पुराणांचं प्रमाण पुढं करून, पण ते कसं मध्ये म्हणजे त्यांच्या ठिकाणी एक प्रकारचा मद, गर्व, दर्प त्यांच्या ठिकाणी आहे. आम्ही काय असे बोलत नाही, पोकळ बोलत नाही, ह्या पुराणाचा याला आधार आहे असं म्हणून ते आयुष्यभर केलेलं जे अध्ययन आहे त्या अध्ययनाचा झालेला गर्व, त्या गर्वाने ते आमचंच मत खरं आहे आणि त्याला प्रमाण आहे असं प्रकारचा प्रमाणित करण्याचा प्रयत्न करतात.
वेदीचे बृहत सामसूत्र जे देखणेपणे पवित्र परितयाही हे क्षेत्र नेनवेचे. आता वेदीचे बृहत सामसूत्र सामवेदामध्ये जे काही बृहत साम नाव आपलं ऋग्वेदामध्ये जे बृहत साम नावाचं जे सूत्र आहे तर ते सूत्र देखणेपणे पवित्र. ते देखणेपणे म्हणजे ज्ञानदृष्टीनं पाहिलं तर हे बृहत साम सूत्र हे अत्यंत पवित्र आहे आणि त्याच्यामध्ये ह्या क्षेत्राचा विचार केलेला आहे. परितयाही हे क्षेत्र नेणवेची, परंतु त्याला देखील ह्या क्षेत्राचं जसं आहे तसं ज्ञान झालं नाही किंवा सांगता आलं नाही. अनिक अनिकी ही बहुती महाकवी हितमंती यया लागी मती वेचलिया. अनिक अनिकी ही बहुती, आणखी हेच सांगतो असं नाही, अनेक आत्तापर्यंतच्या कालामध्ये जे कोणी शास्त्राचं स्वाध्याय आदी करून ज्यांनी काही विद्वत्ता संपादन केली असे बरेच महाकवी, कवी म्हणजे क्रांतदर्शी, महान विद्वान असणारे, शास्त्राध्ययन केलेले आणि एवढंच नाही तर हेतू म्हणती त्यांच्या ठिकाणी सांगायचं झालं तर ते तर्कशुद्ध पद्धतीनं अनुमानादी प्रमाणाच्या साह्याने आपलं जो म्हणणं आहे तो सिद्धांत रूपाने सांगण्यासाठी ते फार निष्णात असतात, म्हणून ते हेतुमान आहेत. अनेक प्रकारच्या अनुमानादी प्रमाणाने ही गोष्ट सांगतात. आणि यया लागी मती वेचलिया, त्यांनी आपली जी बुद्धी आहे ना ती बुद्धी वेचली म्हणजे पणाला लावली, म्हणजे आपल्या स्वतंत्र भगवद्दत्त बुद्धीनं आपल्याला स्वतंत्ररीतीनं विचार करून आपल्याला जे काही वाटलं, आपलं जे मत झालं ते मतच त्यांनी पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. परी ऐसे हे एवढे की अमुके याचेची पुढे हे कोणाही वरपडे होयचे ना. परंतु म्हणतात आणि परी म्हणजे परंतु, त्या सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे. परंतु ऐसे हे एवढे, हे अशा प्रकारचं आहे आणि याची व्याप्ती एवढी आहे, हे इतकं मोठं आहे की अमुके याचेचे पुढे किंवा हे अमक्याचंच आहे, म्हणजे ह्या क्षेत्रावर अमक्याचं स्वामित्व आहे, हे कोणाही वरपडे होयचे ना. हे कोणालाही कळलं नाही किंवा कोणालाही प्राप्त झालं नाही, म्हणजे कोणालाही यथार्थ रीतीनं ह्या क्षेत्राचं ज्ञान झालेलं नाही. आता यावरी जैसे क्षेत्र हे असे तुझं सांगो तैसे साध्यंतुगा. तर आता याच्यानंतर, आता म्हणजे नंतर, हे आतापर्यंत आम्ही तुला सांगितलं, आता याच्यानंतर खरं क्षेत्र म्हणजे काय काय आहे. हे क्षेत्र जैसे असे, जशा प्रकारचं क्षेत्र आहे तैसे तुझं सांगो, ते तुला आम्ही सांगणार आहे. आणि तसे कसे सांगणार आहे तर साध्यंतुगा, आधीपासून अंतापर्यंत ह्या क्षेत्राचं काय स्वरूप आहे हे आम्ही तुला सांगणार आहे. म्हणजे क्षेत्रामध्ये कोणकोणती तत्त्व येतात ते तुला आम्ही आता सांगणार आहेत. कशा कशाने हे क्षेत्र बनतं, ह्या क्षेत्राचं स्वरूप काय आणि या क्षेत्राची व्याप्ती किती आणि या क्षेत्रावर स्वामित्व आहे कोणाचं, ह्याविषयी आम्ही आता तुम्हाला सांगत आहोत. याविषयी जर आपण विचार केला ह्या ओवीवर तर आपल्याला असं वाटतं की आता क्षेत्राचं भगवान परमात्मा स्वरूप सांगणार आहेत आणि मग हे जे आहे हेच क्षेत्र. तर हे सांगण्यात परमात्म्याचं तात्पर्य नाही, हे सगळं क्षेत्र आहे. आणि क्षेत्र जे आहे तर हे क्षेत्रज्ञ कधी झालं नाही. क्षेत्रज्ञम चापी मामविती, क्षेत्रज्ञ मी आहे आणि तो ह्या क्षेत्रावरून वेगळाच आहे. तेव्हा या क्षेत्राच्या विचार सांगण्यात परमात्म्याचं तात्पर्य नाही. क्षेत्रज्ञ हा क्षेत्रापासून भिन्न आहे, तो ब्रह्मरूप आहे आणि त्या ज्ञानाने तुम्हाला परमपुरुषार्थ मोक्ष प्राप्त होतो. त्यासाठी त्या ज्ञानाला आडवं येणारं जे ही विश्व किंवा हे जे क्षेत्र आहे ते क्षेत्र प्रतीती मात्र आहे, परंतु त्या प्रतीतीची संगती आम्ही आता सांगत आहोत. साधारणपणे सर्वांचं समालोचन केलं किंवा परामर्श घेतला तर क्षेत्रामध्ये काय काय तत्त्व समाविष्ट होतात हे आम्ही तुला आता सांगणार आहे. ते पुढच्या 2 श्लोकाचं युग्म आहे, त्या युग्मामध्ये भगवान सांगतात. आता भगवान अर्जुनाला सांगत आहेत क्षेत्रामध्ये कोणकोणती तत्त्व आहेत. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकञ्च पंचचेन्द्रियगोचराः इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतं महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकञ्च पंचचेन्द्रियगोचराः
इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्। महाभूतानि अहंकारः बुद्धिः अव्यक्तम एव च इच्छा इंद्रियाणि दशैकं च पंच च इंद्रियगोचराः इच्छा द्वेषः सुखं दुःखं संघातः चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारम उदाहृतम। या श्लोकामध्ये भगवान क्षेत्रामध्ये सांगतात महाभूतानि अहंकारः बुद्धिः अव्यक्तम एव च दशैकं च इंद्रियाणि पंच च इंद्रियगोचराः। या श्लोकाचा अर्थ असा आहे, या क्षेत्रामध्ये महाभूतानि म्हणजे पंच महाभूत, नंतर अहंकारः म्हणजे अहंकार, नंतर बुद्धी बुद्धी अव्यक्तम एवच बुद्धी म्हणजे अबुद्धी, नंतर अव्यक्त अव्यक्त म्हणजे प्रकृती, नंतर इंद्रियानी दशैकम च इंद्रियानी आणि दशैकमचे 10 आणि 1 म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आणि 11 मन हे, नंतर पंच इंद्रिय गोचराः आणि 5 इंद्रियांचे गोचर म्हणजे इंद्रियांचे विषय म्हणजे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे 5 विषय। अजून याच्याशिवाय 6व्या श्लोकात सांगतात इच्छा द्वेषः सुखम दुःखम संघातः चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारम उदाहृतम। अजून इच्छा, नंतर द्वेषः म्हणजे द्वेष, सुखम सुख, दुःखम दुःख, संघातः संघात आणि चेतना चेतना, धृतिः आणि धृती एतत् क्षेत्रम हे सगळं क्षेत्र समासतः उदाहृतम थोडक्यात सांगितलं। आणि ते कसं सविकारम एतत् क्षेत्र विकारासहित म्हणजे आपल्या कार्यासहित असणारं हे जे क्षेत्र आहे ते क्षेत्र आम्ही तुला समासेन उदाहृतम अत्यंत संक्षेपाने सांगितलं। या 2 श्लोकामध्ये भगवान एवढी तत्व सांगत आहेत। कोणतं पंच महाभूतानी, नंतर अहंकार बुद्धी अव्यक्तम एवच आणि अव्यक्त, 10 इंद्रिय 11 मन आणि 5 इंद्रियांचे 5 विषय एवढं सांगतात। आणि नंतर इच्छा द्वेष सुख दुःख संघात चेतना आणि धृती। आता हे सगळे शब्द जे आहेत तर ते शब्द आपल्याला नवीन वाटतात, ह्या शब्दांचा अर्थ आपल्या लक्षात येत नाही। आता माऊली क्रमाक्रमाने याविषयी चिंतन सांगतात। या महाभूतानी अहंकार मधुसूदन सरस्वतींनी साधारणतः याचं जे काही थोडंसं निरूपण केले आपल्या टीकेमध्ये मधुसूदनी टीकेमध्ये त्याचं थोडंसं आपण पाहू आणि पुढं आपल्याला मग ज्ञानेश्वरीचा अर्थ कळायला सोपं होईल। तर या ठिकाणी ते सांगतात की हे अर्जुनाला पहिल्यांदा क्षेत्राचं स्वरूप थोडक्यात सांगतात। तर पहिल्यांदा पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आहेत। आपण ह्या सगळ्या जगाचं विश्लेषण केलं तर याच्यामध्ये पंचमहाभूता सोडून दुसरं काही नाही, म्हणून ही पंचमहाभूत या ठिकाणी सांगतात। आणि ह्या पंचमहाभूत जी निर्माण होतात इथे ही पंचमहाभूत आहे ना, ही पंचमहाभूत म्हणजे ही स्थूल पंचमहाभूत सांगत नाही तर ह्या पंचतन्मात्रा सांगतात। आणि अहंकार जो आहे तर अहंकार जो आहे तर तो अहंकार म्हणजे काय, आपण काल परवा याचं चिंतन केलं सांख्यकारिकेच्या द्वारा। सर्वात प्रथम प्रकृती आहे, प्रकृतीचं दुसरं कार्य महत्त्व आहे, महत्त्वापासून अहंकार निर्माण होतो आणि अहंकारापासून तामस अहंकारापासून राजस अहंकाराच्या साह्याने पंचतन्मात्रा उत्पन्न होतात। पंचतन्मात्रा म्हणजे या ठिकाणी पंचमहाभूताचं सूक्ष्म स्वरूप, त्याला पंचतन्मात्रा असं म्हणतात। त्याला म्हणताना शब्द तन्मात्रा, स्पर्श तन्मात्रा, रूप तन्मात्रा, रस तन्मात्रा, गंध तन्मात्रा असं त्याला म्हटलं जातं। म्हणून या ठिकाणी अहंकार म्हणजे कोणता तर ह्या पंचतन्मात्रांचं
किंवा पंचमहाभूतांचं म्हणजेच पंचतन्मात्राचं कारण जो आहे ज्याचं स्वरूप काय अभिमान धारण करणं, त्याला म्हणतात अहंकार. नंतर बुद्धी. बुद्धी काय आहे तर आपल्याला बुद्धी महत्त्व जे आहे, बरोबर ना, त्या महत्त्वापासून काय झालेलं आहे, हा अहंकार निर्माण झालेला आहे. तर इथं बुद्धी म्हणतात म्हणजे बुद्धितत्व कोण आहे तर ते म्हणतात बुद्धी अहंकार कारणम. बुद्धी हे अहंकाराचं काय आहे कारण पहिला काय सांगितलं महाभूतानी, नंतर सांगितला अहंकार, आणि त्या अहंकाराचं कारण कोण आहे, बुद्धितत्व आहे. त्याला दुसरं नाव काय आहे, महत्तत्व. म्हणून या ठिकाणी बुद्धी म्हणजे महत्तत्व असं घ्यायचं. आणि बुद्धीचं स्वरूप काय आहे, तत्र निश्चयात्मिका बुद्धी. जी अंतकरणाची वृत्ती निश्चय करणारी अंतकरणाची निश्चयात्मिका वृत्ती, तिला बुद्धी असं म्हणतात. आता अव्यक्तम म्हणजे काय तर ह्या सर्वांचं कारण असणारं म्हणजे महत्त्वाचं कारण कोण आहे, अव्यक्त आहे. अव्यक्ताचं दुसरं नाव काय आहे, प्रकृती असं नाव आहे. तर या ठिकाणी अव्यक्त म्हणजे काय तर ह्या महत्त्वाचं कारण प्रकृतेर महान ततो अहंकारः तस्माद् गणश्च षोडशकः तस्मादपि षोडशकात पंचेभ्य पंचभूतानी अशी कारिका पाहिली. दुसरी कारिका आपण पाहिली मूल प्रकृती ही अविकृती ही, त्यालाच अव्याकृत असं देखील म्हणतात. आणि महदाद्या प्रकृती विकृतया सप्त आणि षोडशकस्तु विकारो, ते 16 त्याला विकारच म्हणतात. आणि न प्रकृतीर्न विकृती पुरुष हा प्रकृती नाही आणि विकृती नाही, असंग पुरुष आहे. अशा प्रकारची 24 तत्व प्रकृतीच्या अंतर्गत आहे. आणि 25 तत्वानी 25वं कोणतं तत्व आहे, पुरुष हे तत्व आहे असं सांख्याने मानलेलं आहे. तर आता हा विचार अशा प्रकाराने झाला. तर मग त्यात अव्यक्त म्हणजे काय, जी सत्व रज आणि तमगुणात्मक असणारी जी प्रकृती, तिलाच या ठिकाणी अव्यक्त असं म्हटलेलं आहे. आणि ती प्रकृती सर्वांचं कारण आहे, पण तिचं कारण कोणीही नाही अशी आहे. आणि ही प्रकृती कशी आहे तर अष्टधा प्रकृती आहे. 7व्या अध्यायामध्ये अष्टधा प्रकृती सांगितली. भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इतीयमे भिन्ना प्रकृतिरष्टधा अपरेयमितस्त्वन्याम प्रकृतिम विद्धि मे पराम जीवभूतां महाबाहो येदम धार्यते जगत. अशा प्रकारची परा आणि अपरा प्रकृती सांगितली. तर अपरा प्रकृती कशी आहे, अष्टधा प्रकृती अशा प्रकाराने आपण सांगितलेली आहे. आणि अशा रीतीनं हे सांगतात महाभूतानी अहंकारः बुद्धी अव्यक्तम एवच. याचा अर्थ आपल्याला अशा प्रकाराने जाणला पाहिजे. इंद्रियानी दशैकंच. आता तुम्ही म्हणणार इथं सांख्याचीच प्रकृती सांगितली, आम्ही तुम्हाला समजून देताना हे सांगितली, परंतु वेदांत सिद्धांतामध्ये या ठिकाणी एवढंच मानलं नाही. ही प्रकृतीला वेदांत दर्शनात माया असं म्हणतात. आणि ती माया म्हणजे अशा प्रकारची जड असणारी प्रकृती मानली नाही, ती चैतन्याची निगूढ असणारी एक शक्ती आहे. ती त्रिगुणात्मक असणारी माया ही त्या परमात्म्याची शक्ती आहे. म्हणजे परमात्म्याच्या अधिष्ठानावर त्या ठिकाणी प्रकृतीपासून हे सर्व विकार होतात, स्वतंत्ररित्या करते असं वेदांतामध्ये मानलेलं नाही. ही परमात्म्याची अनिर्वचनीय माया नावाची शक्ती आहे असं त्यांनी मानलेलं आहे. तेव्हा या ठिकाणी त्यांनी सांगतानाच असं सांगितलं, प्रकृतीपासून उत्पन्न झाला असं उपनिषद म्हणत नाही. आत्मना हा आकाश हा संभूतः, आत्म्यापासून प्रकृतीच्या द्वारा हे आकाश उत्पन्न झालं. मग त्या आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी अशा प्रकारची सृष्टीची उत्पत्ती वेदांताने सांगितलेली आहे. इंद्रियानी दशैकंच ही पंचमहाभूती सांगितली. आणि त्याच्यानंतर दशेंद्रियानी म्हणजे श्रोत्र, त्वक, चक्षु, रसना, घ्राण आणि वाक नाही श्रोत्र, त्वक, चक्षु, रसना आणि घ्राण. त्याच्या ठिकाणी श्रोत्रेंद्रिय म्हणजे आपलं ऐकण्याचं जे इंद्रिय आहे, श्रवण करण्याचं ते श्रवणेंद्रिय. नंतर आपल्याला जे तिखट वगैरे कळतं ते रसनेंद्रिय आहे. ज्याला स्पर्श कळतात ते त्वगिंद्रिय आहे, त्वगिंद्रिय आहे. नंतर चक्षु, ज्याला रूपाचं ज्ञान होतं ते चक्षुरेंद्रिय.
ते त्या ठिकाणी हे क्षेत्रामध्ये त्याचा समावेश होतो. आणि घ्राणेंद्रिय ज्याच्यामुळं आपल्याला सुगंधादीचं ग्रहण करतो, ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. जगामध्ये ज्ञानाची साधनं कोणती आहेत? ही 5च आहेत. आणि 5 कर्मेंद्रिय या ठिकाणी सांगितलेली आहेत. ती वाक, पाणी, पात, पायू आणि उपस्थ ही सांगितलेले आहे. तर वाक म्हणजे आपली वाणी, ही 2 प्रकारे ज्ञानेंद्रिय पण आहे. आपल्या जिभेला ज्यावेळेला खारट आंबट कळतं त्यावेळेला ते ज्ञानेंद्रिय आहे. आणि आपण बोलतो त्यावेळेला ती जीभ जी टाळ्याला दाताला लागते त्या ठिकाणी तिच्यामुळे जे बोलण्याची क्रिया घडते म्हणून ते काय आहे? कर्मेंद्रिय पण आहे. वाक. पाणी म्हणजे आपले हात, पाद म्हणजे आपले पाय, पायू म्हणजे गुदद्वार आपलं आणि उपस्थ म्हणजे शिश्न इंद्रिय. ही अशा प्रकारची 5 कर्मेंद्रिय आहेत. इंद्रियानी दशई कंच आणि पंचचेंद्रिय गोचराः. आणि 5 हे काय आहे? इंद्रियांचे विषय आहे. प्रत्येक इंद्रियाचा विषय आहे. या ठिकाणी शब्द शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय या ठिकाणी सांगितले. हे 5 इंद्रियांचे 5 विषय आहेत. या ठिकाणी रसनेंद्रियाला रस कळतो, नेत्रेंद्रियाला रूप कळतं, श्रवणेंद्रियाला शब्द कळतो आणि त्वगिंद्रियाला स्पर्श कळतो. आता कोणतं राहिलं? घ्राणेंद्रियाला गंध कळतो. अशा प्रकारचं ही 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन काय आहेत? तर संकल्प आणि विकल्प करणारं मन आहे. म्हणून मन हे काय आहे? ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय आहे. कारण का मनाचा एक भाग जो आहे तो पदार्थाला जाणणारा पण आहे आणि दुसरा भाग जो आहे तर तो क्रियाकारी पण आहे. आपण म्हणतो आमचं मन इथं होतं आता दिल्लीला गेलं, म्हणजे याचा अर्थ मन कर्मेंद्रिय पण आहे. आणि माझ्या मनाला हे घट जाणला, पट जाणला, याचा अर्थ ते ज्ञानेंद्रिय पण आहे. म्हणून त्याला उभयेंद्रिय असं त्याच्या ठिकाणी म्हणतात. साधारणपणे शास्त्रामध्ये जेव्हा हा विचार सांगितलेला जातो तर तो सगळा विचार या ठिकाणी थोडक्यात माऊलीने समासतः भगवान परमात्मा म्हणतात थोडक्यात आपल्याला सांगितलेला आहे. हा विचार असा झाला, महाभूतानी अहंकारः बुद्धी अव्यक्तम एवच. इंद्रियानी दशैकंच, दश म्हणजे 10 आणि 1 म्हणजे 10 आणि 1 11 असं दशैकंच. आणि पंचचेंद्रिय गोचरा आणि 5 या ठिकाणी इंद्रिय गोचर म्हणजे त्या इंद्रियांचे असणारे विषय यांचा क्षेत्रामध्ये समावेश होतो. आता पुढच्या श्लोकात अजून क्षेत्रातले घटक कोणकोणते ते सांगतात. इच्छा द्वेषः सुखम दुःखम संघातश्चेतना धृती एतत् क्षेत्रम समासेन सविकारम उदाहृतम. आता या ठिकाणी इच्छा, द्वेष, सुख, दुःख, संघात, चेतना, धृती हे एवढ्या गोष्टी सांगतात. आता ह्या गोष्टी कशा आहे? आपण गीतेतल्या ह्या शब्दांची शक्ती आपल्याला कळत नाही. काय आहे की मग आपल्याला समोर जसं एखाद्या लहान मुलाला जरी एखादा मर म्हटलं तर त्याला मर शब्दाची शक्ती कळते आणि मग त्यामुळं काय होतं, तो म्हणतो तू मर का, तर त्याला शब्दशक्ती कळली. तेव्हा हे श्रवण करत असताना हे जे शास्त्राचे प्रयोग आहेत गीतेतले, ज्ञानेश्वरीतले, ह्या शब्दाची शक्ती आपल्याला कळाली पाहिजे. नाहीतर मग काय, लहान मुलं आहे, स्वामी महाराज सांगायचे, ते काय करतात, एकमेकाला शिवी देतात आणि शिवी दिल्या की घे टाळी म्हणतात, कारण त्यांना शिवीचा अर्थ कळत नाही. तसा या ठिकाणी ह्या शब्दांचा आपल्याला जर अर्थ कळाला की परंपरेनं ह्या शब्दांचा अर्थ अमुक शब्दाचा अर्थ अमुक आहे हे आपल्याला जर लक्षात आलं तर आपल्याला त्याचं चिंतन करणं सुलभ होतं. म्हणून या ठिकाणी ह्या शब्दांचा आपण आतापर्यंत अर्थ पाहिला. आता पुढचे जे शब्द आहेत, इच्छा, सुख, दुःख, तुम्ही म्हणाले काय आवडलं, मला इच्छा झाली, मला काय कळत नाही का, पण इच्छा नावाचं काय पदार्थ आहे की ज्याचा क्षेत्रामध्ये समावेश केला हे आपल्याला कळलं पाहिजे. आता हे जसं वरचं आहे, या अगोदर आपण चिंतन केलं, या ठिकाणी क्षेत्र सांगण्यात तात्पर्य नाही. हे क्षेत्र आहे, याला जाणणारा क्षेत्रज्ञ याच्याहून भिन्न आहे. हे सगळं क्षेत्र दृश्य आहे आणि द्रष्टा जो आहे तो सत्य आहे आणि दृश्य काय आहे, मिथ्या आहे. द्रष्टा हा ज्ञानस्वरूप आहे, तो एकरूप आहे, तो अमर आहे, तो सद्रूप आहे, तो चिद्रूप ज्ञानरूप आहे, आनंदरूप आहे, असंग आहे,
निर्विकार आहे आणि ते तुम्ही आहात हे एकदा तुम्हाला कळलं की तुम्हाला क्षेत्राचं काहीच कौतुक नाही. पण जोपर्यंत क्षेत्र म्हणजे काय आहे, क्षेत्रात कोणते घटक आहे हे तुम्हाला सांगत असताना त्याचं स्वरूपाचं थोडं व्याख्यान किंवा त्याचं लक्षण थोडक्यामध्ये सांगतात. आता इच्छा म्हणलं, कारण काय आहे, माणसाच्या जीवनात जेवढ्या गोष्टी चालतात ना, तर त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पहिल्यांदा आपलं जे जीवन चाललं आहे ना, जीवनात जेवढ्या आपण क्रिया करतो त्या क्रिया कशाने करतो, पहिल्यांदा मनुष्याला जानाती, त्याचं जर ज्ञान होतं. समजा आता हे पुस्तक छान आहे, मला हे पुस्तक पाहिजे असं मला वाटलं, पण कधी ह्या पुस्तकाचं महत्त्व तर मला कळलं पाहिजे ना. मग ते जानाती, अगोदर त्याला जाणतो, त्याचं ज्ञान करून घेतो आणि मग काय करतो, इच्छती, मग म्हणतो का हे मला पुस्तक पाहिजे. मग तुम्ही सांगितलं की हे पुस्तक तुम्हाला दुकानातून जाऊन घेऊन या. पहिल्यांदा तुम्ही जाणलं, नंतर इच्छा केली आणि नंतर करोती. मग तुम्ही दुकानामध्ये काय केली, जाण्याची क्रिया केली, ते पुस्तक घेण्याची क्रिया केली. तर हा जो जीवनक्रमामध्ये आपल्याला दिसतं, तर ते व्यवहारामध्ये पहिल्यांदा जानाती, नंतर इच्छती आणि नंतर करोती. तेव्हा आपल्याला क्रिया करोती, इच्छती, इच्छा कळली तर आपल्याला कळेल ना हे. म्हणून इथं इच्छा म्हणजे काय अशा प्रकारचं आपल्याला कळलं पाहिजे. नंतर द्वेष काय, सुख काय, दुःख काय. आपण तुम्हाला दुःख झालं, पण हे दुःख कसं होतं, दुःख कोणाचा धर्म आहे, कोण ह्या दुःखाचं प्रकाशन करतं, दुःख काय येतं, कशाने जाईल, हे सगळं कळायला निदान दुःखाचं स्वरूप साधारण तर आपल्याला कळलं पाहिजे. तर त्याच्यासाठी हे शब्द भगवंतांनी एकदम संक्षेपाने शब्दाचा, पारिभाषिक शब्दांचा ह्या उपयोग केलेला आहे. इच्छा, द्वेषः, सुखम, दुःखम, संघातः, चेतना, धृती एतत् क्षेत्रम. ह्या सगळ्यांना क्षेत्र असं म्हणतात. त्याच्यामध्ये इच्छा असं सांगितलेले आहे. आता इच्छा कशाला म्हणायचं, तर इच्छा त्यालाच म्हणतात की ज्याच्यापासून आपल्याला सुख होईल, ते सुख आपल्याला मिळावं आणि त्या सुखाचं साधन आपल्याला प्राप्त व्हावं, असं अशा प्रकारची जी स्पृहा म्हणजे हे मला असावं, अशा प्रकारची जी अंतःकरणाची वृत्ती, तिला इच्छा असं म्हणतात. म्हणजे इच्छा कधी होते, जर एखाद्या माणसाने पूर्वी काही एखादं क्रिया केली आणि त्या क्रियेपासून जर त्याला पूर्वी सुखाचा अनुभव झाला असला आणि ते सुख अमक्या साधनाने मिळालं असं जर त्याला अनुभव असला, तरच त्याला आता वाटेल, आहे की नाही. पूर्वी माझ्याजवळ पैसे होते म्हणून मला आमका आवडणारा पदार्थ मी विकत घेतला, खाल्ला आणि त्याच्यापासून मला आनंद झाला असं त्याला वाटलं का. मग काय होतं, पूर्वी त्यांनी तो जो विषयाचा भोग घेतला त्याच्यामध्ये जो आनंद झाला इंद्रियजन्य, तर त्याचा आणि त्या ज्या साधनाने झाला, अमक्या इंद्रियांच्याद्वारा अमक्या विषयाचा भोग घेतला तेव्हा मला आनंद झाला आणि त्या विषयाचं मी संपादन केलं तेव्हा त्याचा मला भोग झाला. त्यामुळे त्याचं साधन आणि ते सुख आणि सुखाचं साधन मला प्राप्त व्हावं असा अंतःकरणामध्ये वृत्तीविशेष आहे. त्याचं नाव काय आहे, इच्छा. आपल्याला उगीच इच्छा होईल का, कधी जर पूर्वीचा अनुभव असेल तरच त्या ठिकाणी स्पृहा म्हणजे त्या विषयावर प्रेम आणि ते मला असावं असं ज्या अंतःकरणाच्या वृत्तीला वाटतं त्याला काय म्हणतात, इच्छा नावाचा विकार. सगळे पुढचे विकार हे माऊलीने लिहिले 7व्या अध्यायात. ते तर इच्छा हे कुमारी झाली, ते कामाची या तारुण्य आली, ते तर द्वेषेशी मांडली वराडिक. हा द्वेष पुढं सांगणार आहेत. तर या सुख आणि सुखसाधन मला असावं अशा प्रकारची जी अंतःकरणाची वृत्ती आहे तिला काय म्हणतात, इच्छा असं आपण म्हणतो. ती पहिल्यांदा अंतःकरणात स्फुरण होते आणि तिला कुमारी असं म्हटले. आणि ती जेव्हा अधिक वाढते, ती अधिक प्रबल होते, तेव्हा ती तारुण्यात येते, तेव्हा त्याला काम असं म्हणतात. ह्या सगळ्या अंतःकरणाच्या वृत्ती, काम, संकल्प, काम, क्रोध, लोभ, हे सर्व काय आहे, मत्सर, ह्या सगळ्या अंतःकरणाच्याच वृत्ती आहेत. या ठिकाणी इच्छा सुखेत इच्छा म्हणजे काय, सुख जे आहे आणि सुखाचं साधन आहे ते मला प्राप्त व्हावं अशी स्पृहात्मिका असणारी अंतःकरणाची वृत्ती तिला इच्छा असं म्हणतात. आता द्वेष म्हणजे काय, द्वेष म्हणजे काय, आपल्याला जर पूर्वी एखाद्या पदार्थापासून दुःख झालं असेल
आणि आपण जे साधनाचं आचरण केलं, त्या साधनाने आपल्याला दुःख झालं, तर याचा अर्थ अमकं केलं की त्याच्यापासून काय होतं, दुःख होतं. मग ते आपण मुळीच करायचं नाही. म्हणून कोणतंही दुःख किंवा दुःखाचं साधन याविषयी मनुष्याच्या अंतःकरणात प्रेमाच्या विरुद्ध जी ज्वलनात्मिका जळाऊ वृत्ती असते, हे नको मला, अशा प्रकारचं त्याला काय म्हणतात, द्वेष. अशा अंतःकरण वृत्तीला द्वेष असं म्हणतात. त्याला दुसरं नाव काय आहे, त्याच्याविषयी असणारा क्रोध असं त्याला म्हणतात, किंवा ईर्ष्या हे मला मुळीच नको, हे मी मान्य करणारच नाही, असं जे अंतःकरण वृत्तीविशेष आहे त्याचं नाव आहे द्वेष. आता इच्छा द्वेषः. आता सुख म्हणतात. सुख म्हणजे काय, तर या ठिकाणी सुख याचा अर्थ आहे निरुपाधी इच्छा विषयीभूता. म्हणजे काही झालं, हे दुःख म्हणजे माणसाला सुख पाहिजे, पण माणसाला कधीतरी वाटतं का सुख नको म्हणून, आणि कधी असं वाटतं का अमक्या साधनापासूनच मला सुख व्हावं, असं नाही. किती मनुष्य असला, खरं त्याला विषयापासून सुख पाहिजे का सुख पाहिजे, आणि त्या सुखाला, ते सुख कोणत्या देशात व्हावं, कोणत्या कालात व्हावं, मला आज सुखी असावं, उद्या दुःख असलं तर चालेल का, कधीच दुःखी नसावं. म्हणजे निरुपाधिक अशा इच्छेचा जो विषय आहे, निरुपाधिक इच्छेचा जो विषय आहे त्याला म्हणतात सुख. मनुष्याला सुख कधी पाहिजे, नित्य पाहिजे. सुख कोणत्या ठिकाणी पाहिजे, सर्वत्र पाहिजे. आणि कोणत्या वस्तूंनी सुख पाहिजे, सर्व वस्तूपासून सुख पाहिजे. याचा अर्थ कोणत्याही उपाधी विवर्जित अशा प्रकारचं जे सुख आहे, अशा प्रकारचं निरुपाधिक अशा प्रकारच्या इच्छेचा जो विषय आहे. म्हणजे सर्वांची इच्छा कशी काय आहे, सर्वांची इच्छा काय, मला सुखच असावं अशी आहे का. एखादा मनुष्य जगात आहे का कोणी, मज लागी दुःख व्हावे आईशे कोणी भाविना जीवे, मला दुःख नकोच आहे असं वाटतं. मग अशा प्रकारची जी अंतःकरणाची वृत्ती आहे, की जी वृत्ती काय करते, आनंदाची अभिव्यक्ती करते, तिला काय म्हणतात, सुख. दुःख जी आहे ते निरुपाधिक विषयीभूता. या ठिकाणी काही जरी झालं तरीसुद्धा दुःख मला कधीच नको, अशा प्रकारचं जे अंतःकरण वृत्तीला वाटतं त्याला काय म्हणतात, निरुपाधिक द्वेषाचा विषय. म्हणजे काही झालं तर त्याच्या दुःखाविषयी काय आहे, द्वेषच आहे, आणि सुखाविषयी काय आहे, प्रेमच आहे. म्हणून त्या ठिकाणी निरुपाधिक द्वेषाचा विषय असणारी चित्तवृत्ती जी आहे तिला म्हणतात दुःख. आता संघात सांगतात ना, संघात म्हणजे काय, सगळ्यांचा समुदाय. आता हे संघात हे सुद्धा एक तत्व आहे. जसं पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे सांगितली पंच महाभूत, अहंकार, ह्या सर्वांचं एकत्रीकरण म्हणजे त्याला समुदाय किंवा एकत्रीकरण, त्याला काय म्हणतात, संघात. हे सुद्धा एक तत्वच आहे. कारण आपल्या शरीरामध्ये हाडं वगैरे आहेत, सगळे आहेत, परंतु एक एक नुसतं रस वेगळं, रक्त वेगळं, त्वचा वेगळी, तर काय होईल का पदार्थ त्या ठिकाणी. तर हे सगळं एकत्र धारण करण्यासाठी ह्या सर्वांचा समुदाय एकत्र आला पाहिजे की नाही, तर त्याला शरीर असं नाव येतं. जर आपण आपले डोळे काढून बाजूला ठेवले तर त्याला कोणी शरीर म्हणाल का. ते नुसतं या ठिकाणी हाडाचा सांगाडा ठेवला तर चालेल का, नुसता त्वचेचा पिंजरा म्हणजे वरचा सांगाडा त्वचेचा आवरण ठेवलं तर चालेल का. ते सर्व रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा हे सगळं एकत्र करणं याला काय म्हणतात, संघात. म्हणजे हे क्षेत्रामध्ये काय आहे, हे सगळे पदार्थ एकीकरण पण झालेले की नाही. जेव्हा ही पंचमहाभूते वेगवेगळे असले तर हे जगत उत्पन्न होते का, त्यांचं एकमेकांमध्ये मिश्रण व्हावं लागतं. याचा अर्थ सगळे संघात सर्वांचं एकत्रीकरण व्हावं लागतं, तेव्हा हे क्षेत्र होतं. तेव्हा क्षेत्रामध्ये संघात हे सुद्धा एक सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट चेतना. या ठिकाणी आता चेतना सांगतात. चेतना त्याला म्हणतात की स्वरूप ज्ञान व्यंजिका प्रमाण असाधारण कारणिका चित्तवृत्ती ज्ञानाख्या. ज्ञान नावाच्या वृत्तीला या ठिकाणी चेतना असं म्हणतात. म्हणजे चेतना हा एक पदार्थ असा आहे, एखादा मनुष्य मूर्छित झाला, त्याला काही कळतं आहे का, कळत नाही, पण तो जिवंत आहे की नाही. मग त्याच्या ठिकाणी चेतना आहे की नाही, चेतना आहे, पण त्या ठिकाणी बुद्धी आहे का, त्याला कळतं का बाहेरचं काही. म्हणजे चेतना म्हणजे बुद्धी म्हणतात लोक, चेतना म्हणजे बुद्धी नाही. चेतना हा पदार्थ त्याच्यापासून काय आहे, वेगळा आहे. की या ठिकाणी चेतना जी आहे ती चेतना ह्या बुद्धीपेक्षा वेगळी आहे. म्हणजे एक सामान्य
चैतन्य, कारण याला जर त्याच्या ठिकाणी हालचाल करण्याची शक्ती जी आहे ती चेतनेमुळेच आहे की नाही. म्हणून चेतना नावाचा एक पदार्थ आहे. इथं चेतना शब्दाने काय घ्यायचं, चेतना शब्दाने चिदाभास घ्यायचा. चेतना शब्दाने चिदाभास घ्यायचा. चैतन्याचं प्रतिबिंब पडतं की नाही त्याच्यामध्ये, त्या प्रतिबिंबाला म्हणतात चेतना. चेतना म्हणजे चैतन्य नाही आणि चेतना म्हणजे बुद्धी नाही. तर त्यामध्ये बुद्धीमध्ये पडलेला जो आभास आहे त्याला चेतना असं म्हणतात. म्हणजे जडाच्या ठिकाणी कार्यकारिता कधीच येऊ शकत नाही, त्याला चैतन्याचं साह्य पाहिजे. पण चैतन्य तर असंग निर्विकार आहे. मग वेदांत तत्त्वज्ञानामध्ये सांगताना याचं स्पष्टीकरण काय केलं, तिथं चेतना कार्यकारी होते. म्हणजे त्या चैतन्याचा त्या बुद्धीमध्ये आभास पडतो आहे की नाही. त्या आभासाला या ठिकाणी चेतना म्हटलेलं आहे. कारण बुद्धी जर म्हटलं तर मनुष्य मूर्छित आहे तेव्हा बुद्धी नाही, पण चेतना आहे की नाही, मग ती चेतना असं सांगितलेलं आहे. आता नंतर धृती. ही धृती याचा अर्थ असा आहे की आपले जे देह इंद्रिय वगैरे आहेत ना, त्या देह आणि इंद्रियांना एकत्रीकरण, आपलं देह आणि इंद्रिय यांचं जतन करणारं कोणती तरी एक शक्ती आहे की नाही, तर त्या शक्तीला या ठिकाणी धृतीही असं म्हणतात. तर धृती म्हणजे आपल्याला एक समजा क्षीण झालेला देह आहे, क्षीण झालेला देह आहे, इंद्रिय आहे, तरीसुद्धा आपण काय म्हणतो, मी थकलो पण आता मी प्रवचन करतो. याचा अर्थ हे ह्याला काय म्हणायचं, धृती. म्हणजे इंद्रियादिकांचा जरी अवसाद झाला, त्यांच्या ठिकाणी क्षीणता आली, तरी त्यांना पुन्हा सावरून धरण्याचं जे सामर्थ्य आहे त्याला काय म्हणतात, धैर्य किंवा धृती असं म्हणतात. आणि शेवटचा घटक कोणता आहे, झालं, याला म्हणतात धृती. किंवा याच्या ठिकाणी हे जे क्षेत्र आहे आता सांगितलं, आता आपल्या मांडीचा हाड आहे आणि पोटरीचा हाड आहे आणि दोन्हींचा सांधा आहे की नाही, त्या सांध्याने त्या दोघांनाही धारण केलं की नाही, तसं हे धारण करण्याचा जो धर्म आहे त्याला काय म्हणतात, धृती असं म्हणतात. आणि ही सगळी मिळून याला काय म्हणतात, जे क्षेत्र असं म्हणतात. आता हे क्षेत्र कशाला म्हणायचं याविषयी हा जो श्लोक आहे आपण पुन्हा एकदा त्याचं वाचन करू, उच्चारण करू. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इच्छा निदशैकंच पंचचेन्द्रियगोचराः इच्छा द्वेष सुखम दुःख अशाप्रमाणे हा श्लोक आपण साधारणपणे याचं चिंतन केलं. आता यानंतर भगवान माऊली या संबंधाने काय म्हणतात ते आपण पाहू, त्याचा विचार उद्या करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय.